ओम तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सूर्यनारायणाबरोबर वेदोनारायणांचं दर्शन झालं. बाबा ठीक चाललंय ना आमच्या रामचं अध्ययन? येतो ना मठात? नाव काढू नका त्याचं राम प्रहरात. मूर्ख पाखंडी. का संतापल्यात महान बाबा? अहो तुमचा राम काय केलं कारट्यानं? गेला 15 इथं नव्हतो मी, पंढरीस गेलो होतो. मग बरोबर तुमच्या घराण्याला काळीमा फासला. म्हणजे शास्त्री बुवा तुमचं नाव बुडवलं. अहो त्या चिवी नायकिणी बरोबर तमाशात नाचतोय तो. तमाशात? का सांगता शास्त्री बुवा? आमचा राम्या पुन्हा तमाशात गेला? सुंदरा मनामधी भरली र सुंदरा, सुंदरा मनामधी भरली जरा, नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांगा. गड्या हौस नाही पुरली म्हणून इरली पुन्हा नाही फिरली फिरली फिरली. कुणाची सांग कुणाची सांग, कुणाची सांग कुणाची सांग. आहा सुंदरा मनामध्ये भरली जरा, नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग. लावणीचं त्वाण तर लई नामी काढल्या. शाबास शाबास हाय तुमची रामजोशी बुवा. ऐकलं सा मोहोळकर, कशी हाय यांची रचना? वा बहादर. राम जोशी बुवा जातीचं बामण असून मी ही कमाई आऊर. लावण्या पवाड ऐकता ऐकता काळन पांढर दोन्ही बी गेलं टक्कुऱ्यावरच. पण अशी प्राशिक रचना नव्हती ऐकली कंदी. जशी कळली ना 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 ना. आता सांगा, तुमच्या गावच्या सामन्यात आमचा फडत वरचढ होईल का नाही औंदा? अरे हातच्या काकणाला आरसा कशाला? 4 दिवसावर आल्या ती सामनं. सुपारी द्या पायीच आलोय नव का? कसून तयारी चालली आहे पाटील. रात्रंदिवस कविरात बसल्यात तो मांडात ठोकून. आत्ताच बघा की गमजा, ही लावणी कडला जायची हाय आता. एक कडवं झालंय निस्त्र. हा कविराज घ्या दवात लेखन, लावा चिंगिरा. अति नाजूक तनू ते खणी. अरे माळवदावर आली तू ना, घरी गेलं पाहिजे आता. ते नाही चालायचं. कसा रंग आला लावणीला. ही लावणी तोंडात बसल्यापासून इडा खायचा देखील विसरले मी. लिवाज बाई बाबा स्नान संध्या ते सांच्या पार न करा. थट्टा नको रे. दुपारी हातावर पाणी पडलं की येतोच की परत. राम राम पाटील. राम राम. अहो पण तेवढी चाल म्हण. सुंदरा मनामध्ये भरली जरा, नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग मोत्याचा भांग. उमा, राम उठला की नाही अजून? नाही. अजून झोपलाय? पुन्हा सोप्यावर आली तरी? पहाटे पहाटेच डोळा लागला. ते का? लिहित होते रात्री. काय लिहित होता? लिहितोय म्हणे. जा उठव त्याला आणि इकडे पाठवून दे. ते राहू दे, आधी त्याला उठव. राहू दे म्हणतो ना ते. जा आधी राम्याला उठव. उमा तुला सांगतोय मी, डोळे भरायला काय झालं? भाऊजी जन्मात पहिल्यांदा फोटो बोलले मी आपल्याशी. म्हणजे घरी येणं झालं नाही रात्री. असं का ग? परवा 13 रात्री तरी घरी आला होता का तू? कुठं जात असतो? कुठं
ऐकलं ते खरंच तर सुंदरा मनामध्ये भरली. भाऊजी आंघोळीला पाणी काढा बहिणी, मी आलोच. बाहुली कामसूत्रात मदन नेत्रात कोक शास्त्रात निपुण ही फार. राम्या इकडे. पत्रम पुष्पम फुलम काय दादा? गाढवा, तू इथं लावण्या म्हणतोस माझ्या घरात? कामशास्त्रात काय, कोकशास्त्रात काय, भरल्या घरात असली अर्वाच्या बडबड करताना शरम नाही वाटत तुला? तुझ्यात काही सुधारणा व्हावी म्हणून तुला बाबांच्या मठात पाठवलं, तर तू हे अध्ययन केलंस. जात होतास का कधी मठात? मठात येऊ नको म्हणून सांगितलं त्याने. येऊ नको म्हणतील तर काय पूजा बांधतील तुझी? तमाशगिरात बसून तू खुशाल लावण्या गायला लागलास. रात्री सुद्धा घरी पत्ता नाही तुझा. मूर्खा, काय म्हटलंयस? अरे शास्त्र्याचा मुलगा तू तमाशात नसतो. मी केवळ कविता लिहिण्यासाठी जात असतो दादा. ही आता म्हटलीस तसल्याच कविता ना रे. उद्या सारं सोलापूर तोंडात शेण घालेल माझ्या. शास्त्र्याचा भाऊ तमासगीर झाला म्हणून. पुढच्या पोरासारखा मी पाळला तुला. माझ्या लौकिकाची तरी काही चाड. कुल कलंकिली बदलास रे, कुल कलंक. 56 वेळा सांगितलं की तू त्या हलक्या लोकात मिसळू नकोस म्हणून. हलके हलके कशासाठी? न समजणाऱ्या संस्कृतात बडबडत नाहीत तुमच्यासारखे भस्माचे पट्टे. गाढवा, मला उलट बोलतोस. थोबड फोडून टाकेल. भाऊजी चला आंघोळीला पाणी काढलंय. निर्लज्ज, मला उलट बोलतोय. तुझ्यासाठी केवढ्या प्रयासानं मी पंढरपुरास केकावली मोरोपंतांचं काव्य मिळवलं. म्हटलं काही वाचशील लिहिशील तर तुझं आपलं हे दीपम समर्पयाम धूपम, ते काही नाही. आज सारा दिवसभर बसून त्या केकावलीची एक प्रत तयार कर. उठायचं नाही मध्ये. काय उमा, ही केकावली नेऊ ठेव त्याच्या खोलीत. आणि बरं का हो, खबरदार हा मला विचारल्याशिवाय घराबाहेर पडला तर. कविता लिहितो मी. खुशाल लिही, आरती लिही, अभंग लिही, श्लोक लिही, भारत भागवतासारखा एखादा महान ग्रंथ लिही. का लावड्या लिहितोस? तुझे 28 विठवरी उभा वामांगी रूप माही दिसती शोभा कुंडलिका भेटी परब्रह्माले गा करणी. वेणीत मोदरा खडी कोरचो खडी माडीवर खडी विडा रंगदार. काय हेच का करायचं पुन्हा? भाऊजी काय म्हणतील? तुला काय करायचं आहे? होय पण ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य वर्णानि अश्वमेध. कोण आहे? मी धोंडी आहे जी. धोंड्या शाहीर का? वय जी. इकडे का आलास या घरात? चालता हो. मी राम्याला बोलवायला लावतास ना? तूच त्याला तमाशाचा नाद लावलास. आचकट विचकट लावण्या लिहायला शिकवल्यास. स्वतःचं पोट जाळण्यासाठी माझ्या घरावर विस्तू ठेवलास. हरामखोरा, एका शास्त्राच्या पोराला तमासगीर पोरींच्या नादी लावतोस काय? तुझी ती चिमिका ठमी तुझी तुलाच लकला बसवते. नाही ते बोल नका शास्त्री बुवा. आपल्या बामनपणाची जरा लाज धरा. माझी लाज काढतो शूद्रा. जा चालता हो. धोंडी, जा तू. का मारलं त्याला? तू कोण विचारणार? माझा मित्र आहे तो. मित्र? हा शूद्र तुझा मित्र? कलावंताला जात नसते. विषय आणि शृंगाराच्या आचकट विचकट लावण्या गाणं हीच राहत्याची कला? विषय आणि शृंगाराचं एवढं वावडं का तुम्हाला? संस्कृत काव्यात नाहीत का शृंगार? कृष्णलीला वर्णन करताना तुमच्या जिभेला गुदगुल्या होतात. राजोसपणे पुराणातून शृंगार सांगणारे तुम्ही ब्राह्मण आणि रोखठोक मराठीत गाणारा हा धोंडी शूद्र, असं का? राम्या, तोंड बंद कर. खूप सोसलं. तोंड उघडण्याशिवाय गत्यंतर नाही आता. असं उघडलेलं तोंड मुस्कटात मारून बंद करीन मी. हेच तुमचं पांडित्य. धाक दपटच्या सर्वत्र हेच. शूद्रांना अज्ञानात ठेवायचं. धर्म काव्य शास्त्र सारी मिरास तुमची, ब्राह्मणांची. बाकीची काय माणसं नाहीत? अशात माणसात जायचं असेल तुला तर चालता हो माझ्या घरातून. ठीक आहे, मला तरी कुठं राहायचं या घरात? आज कुठे चाललास? आधी बाहेर हो. तमाशात जा. महार हो नाही तर मांग हो. आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो.
रागाच्या भरात काय भलतच केलं ते. अशा कात्र वेळेला का त्यांना घराबाहेर काढायचं? आपल्याशिवाय कोण बरं आहे त्यांना जगात? नसायला काय झालं? आहेत की त्याचे तमासगीर दोस्त. धोंडी, फार लागलं का रे तुला? नाही, आता मी चांगला आहे. कविराज, हितनं पुढं आता आमच्याकडे येऊ नका. आमच्या नादाला लागू नका आता. नाही धोंडी, मी घर सोडलं. मी स्वतंत्र आहे. ब्राह्मण्य, रूढी, कशाची भीती नाही मला. आजपर्यंत हा राम जोशी लावण्या रचित होता. आता तो गाणार, तमाशात गाणार. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली शिरली मोत्याचा भांग. हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. कुणाची सांग. नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. हे जी, हे जी, हे जी, हे जी. जशी कळी सोन चाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार. नसेल ती नार. अति नाजूक तनू देखणी अति नाजूक तनू देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकुमार. चढून सुकुमार. नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. हे जी, हे जी, हे जी, हे जी. जशी मन्मथ रती धाकटी जी जी. अरे जशी मन्मथ रती धाकटी सिंह समकटी उभी एकटी गळ्यामध्ये हार. गळ्यामध्ये हार. अंगी तारुण्याचा बहर अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर मारिते लहर मदन तलवार. मदन तलवार. मदन तलवार. मदन तलवार. पायी पैंजण झुमकेदार. कुणाची दार. पायी पैंजण झुमकेदार. कुणाची दार. कोण सरदार हिचा भरतार. कोण सरदार हिचा भरतार. कोण सरदार हिचा भरतार. नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. हे जी, हे जी, हे जी, हे जी. नाकामध्ये बुलाख सुरती. नाकामध्ये बुलाख सुरती. चांदणी वरती चमकती परती हिच्या पुढे फार. चमकती परती हिच्या पुढे फार. तिन खाप अंगीचा लाल. हिच पुढे नको धनमाल. कविराज चमकतो हिर. कविराज चमकतो हिर लोक जाहीर इतर शाहीर का जवा वांग. इतर शाहीर काजवा वांग. नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. हे जी, हे जी, हे जी, हे जी. सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा. शास्त्री बुवा, तुमच्या बांधवाचा कसा काल पाहिलं तमाशात. लय वेगळं काम. तुमच्या घराचं नाव गाजवणार त्यो. बाळ, आई कुठे आहेत रे? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव.
शास्त्री बुवा एकादशी केव्हा आहे? एकादशा 2 आहेत. बुधवारी स्मार्त आणि गुरुवारी भागवत असं आणि सोमवारी सोमवती अमावास्या. ऐकलं ते खरं का हो शास्त्री बुवा? काय? तुमच्या रामनं म्हणे काल राजरोज तमाशा केला. असं करायचं नाही त्यानं. नशीब बिचारी त्या उमीच. अरे अरे शिवतोस का काय मारड्या? भाऊ नाचतो या तमाशात आणि कशाच सवळं ओवळं करताय शस्त्री बोवा. पण या मुद्दल भटाला नको का समजायला? हा? वेदांती म्हणतोय स्वतःला. म्हणूनच मी म्हणतो, पण हे आलेच मुद्गल शास्त्री. या बसा. अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. शास्त्री बुवा, तुमच्या बंधूंनी काल जाहीरपणे तमाशा केला, सनातन धर्माला आग लावली. अहो उद्या सारी ब्राह्मणांची मुलं तमाशा करू लागतील. कीर्तन पुराणाचं नाव सुद्धा राहणार नाही. हाहाकार उडेल. आणि शास्त्री बुवा उघड्या डोळ्यांनी पाहताय, तुम्ही तर गावचे उपाध्याय. मान्य आहे मला. नुसतं मान्य असून काय करायचं? त्याचा बंदोबस्त. मी त्याला घराबाहेर काढलाय. तेवढ्याला काही ब्राह्मणाची विटंबना थांबत नाही. एकतर तो पुन्हा तमाशात काम करणार नाही, शूद्रात मिसळणार नाही असा बंदोबस्त करा. नाहीतर नाईलाजानं तुमचं जोसकीचं वतन आम्हाला काढून घ्यावं लागेल. आणि हे पहा, आज संध्याकाळी सारा ब्रह्मवृंद या ठिकाणी जमून या विषयाचा निर्णय घेणार आहेत. तुम्ही यालच. हो. पोत्या पुराणाला जमायची नाहीत, इतकी भट्ट जमली ती काल तमाशाला. अहो सुंदरा मनामध्ये भरली सुरू झालं आणि वळीन हालायला लागल्या पगड्यान शेंड्या दपतून त्यानं त्या ताला. अहो लावणी ऐका न ग कुणाला. उगाच सॉंग करतात झालं. बरं आहे कविराज, पंचमीच्या दिवशी सकाळी पोहोचलो पाहिजे बरं का मोहळाला. येतोय. बरं आहे. राम राम मंडळी. राम 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 राम. येतो. राम राम. राम 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 राम. राम्या, पाया पडतो तुझ्या. गावची सारी ब्राह्मण मंडळी माझ्यावर बिथरली आहेत. तू तमाशात गेलास म्हणून माझं वतन देखील काढून घेतो म्हणताय. मठात जा आणि महंत बाबांचे पाय धर. ते सांगतील ते प्रायश्चित्त घे. नाक घास त्यांच्या पुढे आणि शपथ घे, हा हलका धंदा सोडला म्हणून. स्वतःच्या छंदासाठी सारं घर उपाशी मारू नकोस. माझ्यासाठी तुम्हाला शासन. ठीक आहे, संध्याकाळी जाईन मी मठात. असा जरा शुद्धीवर ये. ब्राह्मणासारखा वाग. मग येशील ना मठात? हो येतो, जरूर येतो. कुठं? मठात. वेदमूर्ती मुद्गल शास्त्री जोशी यांचे कनिष्ठ बंधू राम जोशी यांनी ब्रह्मवृंदांचा जो अक्षम्य अपराध केला त्याबद्दल त्यांना काय शासन करावं यासाठी ही सभा बोलवण्यात आली आहे. त्याला केवळ जातीबाह्य केल्यानंच भागणार नाही. तो नमुनेदार निर्लज्ज आहे. जातीबाहेर काढल्यानं अधिकच चिडून तो उद्या ब्राह्मणाविरुद्ध पाखंडी प्रचार करू लागेल. त्याला काहीतरी अशी सजा केली पाहिजे. स्वयं शुभदायका हे गणनायका गीत गायना आढळते स्फूर्ती. मम समुद्रतीने करून सहजगती तरती. साजना ग दिदी, साजना ग दिदी. ए तमासगिरानो, चालते वा इथून. का हो,
जात नाही आम्ही. त्रास होत असेल तर दारं बंद करून घ्या. बऱ्या बोलायला जात नाही तर तुम्ही थांबा गाढवानो. नारायण नारायण. अरे शूद्रानो, तुम्ही माझ्या मठासमोर तमाशा मांडलात. माझ्या साधनेचे 3 तेरा केलेत. शिवतील. मी तपस्वी ब्राह्मण आहे. शूद्रांचा इंटाळ होतो मला. मग इथं कशाला आला तुम्ही? हो कशाला आला? अगं हो, मी इथे यज्ञ करणार आहे. यज्ञ. यदन यज्ञ म्हणजे हो काय? बुक्कीने बोकुड मारून देवास अर्पण करणे. दाढीवाला बोकड का? हो, लांबड्या दाढीवाला बोकड. मग बोकडाऐवजी तुम्हाला जाळलं तर? हो तुम्हाला जाळलं तर? तोही जीव आणि तुम्ही. चांडाळा, तुझा नाणाट होईल. गिधाडांच्या श्रापानं सिंह मरत नाहीत. गाढवानो, माझ्या समोर माझी थट्टा. थट्टा नव्हे साधू महाराज, नुसत्या जटादाढीनं साधना होत नाही. परमेश्वर अशा सोंगा ढोंगाला भाळण्या इतका खुळा नाही. अरे हटा तटाने पटा रंगवून जटा धरी शिकाशिरी, मठाची उठा ठेव का तरी. हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंगवून जटा धरी शिकाशिरी, मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी, मठाची उठा ठेव का तरी. वनात अथवा जनात हो का, वनात अथवा जनात हो का, मनात व्हावे परी हरीचे. नाव भवांबुधी तरी, हरीचे नाव भवांबुधी तरी. काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही काय भवाला दूर करतील माकडे. ही काय भवाला दूर करतील माकडे. बाहेर मिरविशी आत हरी शिवाकडे. अशा भक्तीच्या रसा रहित तू कसा म्हणविशी बुधा हरिरस. सांडून घेशी दुधा, हरिरस सांडून घेशी दुधा. भला जन्म गा तुला लाधला, भला जन्म हा तुला लाधला. भला जन्म गा तुला लाधला, खुलास हृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा. धरिसी तरी हरिता सेवक सुधा. शिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करिशी जप, तथापि न होय हरीची कृपा. तथापि न होय हरीची कृपा. गर्भमुष्टीच्या गर्भी धरुनी, गर्भमुष्टीच्या गर्भी धरुनी, निर्भर पशुची वपा, निर्भर पशुची वपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा, जाळीशी तिळा तांदुळा तुपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा. दंडक मंडलू बंड माग विषी मुंड मुंडीशी तपा, न सार्थक लटक्या साऱ्या गपा. न सार्थक लटक्या साऱ्या गपा. ही बार बार तलवार येईल काय पुन्हा, येईल काय पुन्हा. या दुर्लभ नर देहात ठेविशी कुणा. देवीशी पुन्हा. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. वर्म कळे ना धर्म घडे ना, कर्म चित्तन द्विधा. सदा हरी कविरायावर भिदा, सदा हरी कविरायावर भिदा. सदा हरी कविरायावर भिदा. हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंगवून जटा धरी शिकाशिरी, मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी. बामणानं आज कडी केली. आम्ही बी पिढ्यान पिढ्या शाहीरकी करतो, पण खऱ्या शाहीरकीचा इसका ह्यानं धावला. मानाचं पान म्हणून ह्यो फेटा मी त्यांच्या डोईवर ठेवतो. ऐका,
मंडळींनी आमासनी लय उचलून धरलं. नवी नवी कौन करून आम्ही उतराई होऊ. उद्या आम्ही मोहळात जाणार आहोत. तर दुसऱ्या तमाशावाल्यावर आमचा सामना होणार आहे. तेव्हा आमची जीत होईल असा मंडळींना आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा. गप बर, नको वाटतं हे गाव सोडायला. नको वाटून काय करणार. माझ्यासाठी दादांना शास्त्र व्हायला लागले. बरं झालं या निमित्तानं घराबाहेर पडलो मी. काका काका काय रे रंगा, तुम्हा काकीने रव्याचे लाडू पाठवलेत तुम्हाला. तुझ्या काकीला सांग, सांग मी गेलो म्हणून. थांबूया हितच. काढा भाई सामान. या उतरा. सोडा बैल हातच. बरी हाय जागा ही. मी पाटलासनी सांगून येतो आलोय म्हणून. हा प्रवासानं अंग आंबून गेलं. वा, छान आहे नदी. स्नान आटपून घेतो. चिमे, जरा धोतर दे ग. बाई, टिप्पत आवाज लागतो या शब्दवर. फड जितणार आज तुम्ही. राहून दे, इकडं आणते लुगडं. आ मेला काय आत? अगं बाई, बामन दिसतो या. डोळा आहेत का नाहीत? का? बायका माणसं आंघोळ करत्यात दिसत नाही का? म्हणून तर वर आलो. व्हय का? आताच गेलं नाही का सुसरीनं? मी गेलो तळात आणि सुसर राहिली काठावर. सांभाळून. सुसरीला काट बी असत्यात म्हटलं. अर रागावलाच वाटतं. बर बुवा, सुसरबाई तुझीच पाठ मऊ. बरा की चावट दिसतो या बामन. बामनासनीलाच राहिल्या कुठं, तमाशात नाचायला लागल्यात ना. वा, हे जनावर बरं आणले ह पाठ राखणी. कुत्रच आहे द्वाड. चल. अहो कविराय, आटपली का नाही अंघोळ? आत्तापासून 12 गावचा लोंडा लागला या. असं हारजीत जाग्यावर होणार. स्वतः ठाणदार येणार हाय निवाड्याला. ह चला बिगी. राम 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 राम. बसा 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 बसा. राम राम पाटील. राम 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 राम. काय पाटील, काय म्हणतायत बयाबाई? जोरात हाय ती बयाबाई. त्या बघा आल्यात.
जोर आहे ना आमदा? मोहळकराचा इनामी तोडा आज 5 वर्ष जितते मी. राम राम थानेदार, राम राम. राम राम. पहिलं कोण उभं राहणार धोंडीबा? पहिली गवळण मी म्हणणार. 5 वर्षाची वयवाट आहे माझी. सुरुवात कुणी का करना, यश आमचंच आहे. बघूया की बैला जितणारा तमासगीर जन्माचा आहे अजून. जलमलाय आणि हिथं आलाय भी. असं तर मग होऊनच जाऊन द्या. जितलंच ते ना तर 7 जन्म बटीक होईन त्याची. ऐकलं सा पंच मंडळी? ऐकला. चल हो सामन्याला तयार. ओम ध्वनी आला गळ्यातून त्याची प्राण प्रतिष्ठा करा. हे जी आला गणसभेच्या ठाई दश दिशा पाकलर होती खरी पुण्याई. पेंड्या, काय कृष्ण देवा? त्या पहा गोपी चाललंय ठुमकत ठुमकत. घडे कसले त्यांच्यापाशी? घड होय? हा? नवरत्नाचं घट नाही तर सक्रातीची गाडगी असत्या. हातगाड व्हा. अरे त्यांच्यापाशी दूध आहे, दूध. दूध? हा. अहो दूध कुठलं असेल? मूर्ख आहेस. थांब. खडा मारून घडा फोडतो आणि दाखवतोस तुला. एक वार सांगते कान्हा. काय? ऐका. एक वार सांगते कान्हा नको येऊ वाटेला पुन्हा. अरे भल्या घरच्या मी कामिना नाही सोसणार तुझा हुडपणा. परवा धरला सहार कदंबाच्या वनात. पाप तुझ्या मनात. काय माझ्या मनात? हो पाप तुझ्या मनात. रंगावानी कावा तुझा काळा रंग. रंगावानी कावा तुझा काळा रंग. काल मारलास खडा माझा फुटला खडा. काल मारलास खडा माझा फुटला खडा. दह्या दुधाचा सडा मुलखा वेगळाच करीशी. जाळा रग आज ध्यानात धर आधी बाजू ससर. भिडला केला भुजंग काळा रग. गदी 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 गदी. अशी मारीन तोंडात. आत्ता ग. अशी मारीन तोंडात तुझे पाडीन दात. अबू जाईल जगात नंदराजाला येईल. अवकळार टाकीन फोडून मिटलेला डोळा. गदी नंदराजाला येईल. अवकळार टाकीन फोडून मिटलेला डोळा. वाह वाह. वावा काय उठा आणि त्या एक सोलापुरी ठेवून. थांब ग बटकी घडा ठेवतो पडा सौंगडी तुटून. थांब ग बटकी घडा ठेवतो पडा सौंगडी तुटून. पार फोडून आतील लोणी, पार फोडून आतील लोणी. पटापट घ्या रे लुटून, पटापट घ्या रे लुटून. चल दीदी
चल दीदी चल दीदी चल दीदी चल दीदी गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी मस्ती करी ही पोर बळकट धरुनी मनगट बघतो बळकट धरुनी मनगट बघतो तिचा एकदा दोर नंदाचा हा पोर गवळणी नंदाचा हा पोर गवळणी नंदाचा हा पोर गवळणी देवाहुनी शिरजोर शारंग पाणी धरिता पाणी शारंग पाणी धरिता पाणी कशी जाशील गसडून जरब नजरची जबर लागली जरब नजरची जबर लागली गाली गळले आसू मनात लपले जनात सांगते मनात लपले जनात सांगते ओठावरचे हासू रंजिस होऊ नको मंजिरी ग रंजिस होऊ नको मंजिरी ग कुंजामध्ये चला बसू खुणा खुणेला पटून आहा खुणा खुणेला पटून आहा खुणा खुणेला पटून भले पठ्ठे गवळणीचा साधला डाव होऊन द्या ह्याच तारा सवाल जबाब ऐका पंचांग सांगता जन्म गमाविला उगाच घालता काय भीती अन चंद्र कोरी पुढ तुमचा काजवा चमकून चमकल तरी किती पोथा पुराण वाचून वाचून अक्कल वाढली असल अति तर चंद्राच चांदन उष्ण का शीतल सांगा हो मज प्रती वा निवड काढलाय सवाल बोला भटजी महाराज बघा की गावते का तुमच्या पंचांगणात चंद्राचं चांदणं गरम का थंड द्या सांगून नाहीतर ठेवा तुमचं डब तुंतून आणि शेंडी बी घालवर क्षयी कोर तू सूर्या पुढची ती जाऊ किती किती ग विरहामध्ये उष्ण चांदणे शीतळपती संगती ग पटलं का शेजारी नवरा नसल्यावर चांदणं कसं पोळते आणि नवरा असल्यावर जवळ अक्षी थंडगार लागते कविराज फेका दुसरा सवाल धोंडी जरा गंमत करतो ह्याची पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर अन कधी कोण ते सांगून द्यावे सवालास उत्तर लई शिकमती आहे बामन सकाळचं डोळ्यावरचं काढलं की काय सवालात काय हो काय द्यायचं जबाब अहो उल्पी आणि अर्जुन पुराणातले वांगे राहू द्या पुराणातले वांगे राहू द्या पुराणात असली र नागकन्या उलपी पूर्वी पाठावर फुलली र वा बायाबाई तोडीस तोड दुसरा होऊन दे पती सोडून सती कोणची रतली अविरत परक्याशी रतली अविरत परक्याशी खारट त्याचे चुंबन घेई खारट त्याचे चुंबन घेई काही कामुकाने श्रीवासानिशी पतित पावन त्रिभुवन जीवन मुनिजन बोलती स्वर्ग धुनी निंदू नको जरी सिंधू मिळाली गंगा
बराबर आहे ना हो आ बरोबर आहे बरोबर. टाका तुमचा सवाल. ऐका तुझीच दौलत परंतु दैवे भाळी तुझ्या नाही ग. तुझेच नसुनी तुझ्या दृष्टीला दुर्मिळ ते माझी ग. तुझ्याच पाशी जन्म भरी ते रम्य दोन फेले ग. सुधा हलाहल आणि मदिरा यानी भरलेले ग. तुझे आहेत तुझे पाशी पण तुला लवकर दिसत नाही. तुझ्या पाशी 2 पेला आहेत. अमृत ईस आणि दारू तिने बी भरल्या ती त्यात. बोला. काय हो छंदी बाबा? कुठलं काढतोय काय की वट नाही डोक्यात येत. काय हो? का सुटतंय की नाही? नाही बाई. नाही बाई, सांगा ना का सुनवता कविराज? सांगू खरंच सांगा. तुझे डोळे हे कसं? ऐका स्त्रीच्या डोळ्याकडे पहा काय असतं त्यात. कवडी पांढरी लोलक काळा लाल जरा कोणे ग. जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने ग. शुभ्र पांढरे असते अमृत हला हलाचा रंगाचा काळा. सांग गुलाबी नेत्र कडावून मद्याचा का रंग निराळा. जगवी अमृत मारी हलाहल मध्य झिंगवी कैफात. काढून बघ हे गुण तीनही हसती तुझ्या डोळ्यात. उमागलं का रे फुरशा? बाईच्या डोळ्यात 3 रंग आहेत. डोळ्याचा पांढरा, बुबळाचा काळा आणि 2 अंगच्या कोपऱ्याचा लाल. अमृत पांढर, इक काळ आणि दारूचा रंग तुझ्या ओळखीचा आहे. बाईच्या डोळ्यात हे तिन्ही बी असतात म्हणून बाईच्या नजरेनं कुणी जगत्यात कुणी मरत्यात तर तुझ्यागत कुणी नुसतं झिंकत्यात. वा जोशी वा. आता होऊन जा आखरी सवाल आणि मग हार जीतच. सूर्य उगवता गगना माझी जळी कमलिनी का फुलती पूर्ण चंद्रमा नभात दिसता सागरा सकाळे भरती. सागरा सकाळे भरती. सागरा सकाळे भरती. सागरा सकाळे भरती. बोला. सुत्तागत सरळ सवाल हाय. छंदीबा आता छंदीबाबा मी कुठं गेलो? तू बी जा त्याच्या मागणं झोळी घेऊन. काय बया बाई? काय हे? सवालाचं उत्तर. बया हरली. बया हरली. ऐका बया हरली नाही. तिनं बरोबर उत्तर दिलं. सूर्य उगवता कमल उमलते. सूर्य उगवता कमल उमलते. सिंधू उसळतो चंद्र बघुनी. सिंधू उसळतो चंद्र बघुनी. शुद्ध प्रीती हे शुद्ध प्रीती हे एकच कारण द्या त्यानं घ्या हृदयी भरुनी. जी
सामना यांनी जिंकला. रिवाजाप्रमाणे तोडा आणि 100 मोहरा यांना इनाम दिले आहे. बयाबाई जायचं नव. मला नाही यायचं. वाघिणीला वाघ भेटला, मेनवाड्यात नाही राहायचं तिला. होय पण आमचं कसं? अरे चल की सांगती, भरल्या गाडीला काय चिपाडाचं वज हाय. स्वयंपाक होत आला माझा आणि अजून कसं पत्त्या नाही म्हणते. कुणाचा? कविरायांचा. ते काय डब तापवायला गेलेत, ते पाठशान माघार फिरतील. हं? जत्रा हाय, खरेदी हाय, येऊ तेऊ. कविराज, हा? कोण? जोशी बुवा, का हो? कुठलं तुम्ही? का आलायसा? तमाशाला आवाज न द्या पाई. कविराज कुठं आहे ती? कविराज होय. हे आले ते. अगं चिमा बाहेर ये. ही बघ जत्रा आली हात. बाहेर ये बाहेर. राम राम. राम राम. हा शालू घे चिमा तुला. कोण मंडळी ही? आम्ही सांगोल्याचं, हे बार्शीचं, हे मंकाळ कवठ्याचं आणि हे तमाशाला आवाज न द्या पायी आल्यात. असं सगळ्यांच्या सुपाऱ्या घेऊन टाक. सरकार सारीचा थाट दिसतो या. हा? राजच आहेत ते. बये पोपट आवडतो का तुला? पोपट बोल बोल. मिठू मिठू. अरे चोरा, बघतोस का तिच्या ओठाकडं? तोंडलं नव्हे ते. आ गप्प का तू? जगा वेगळं बघितलं की माणसाचं बोलणंच खुटतं. काय बघितलंस? एक माणूस. कोणतं? हेच नावाच्या आणि पैक्याच्या पायघड्यावर कसं डौलात चालतायसा तुम्ही. कविराय, काल डोहावर कशी लाह्या फुटल्यासारखी बोलत होतीस. आज इतका गोडवा कुठनं आला तुझ्या वाणीत? ह्या ओटातनं. कविरा, काय रे धोंडी? जेवायचं झालं या. चला निघायचं नव सांगुल्याला. सुपारी घेतली या. चला. सांगुलं काय, पंढरपूर काय न पुणं काय. माझी लेखणी आणि हिची वाणी गावन गाव जिंकू, सारा दख्खन देश गाजवून टाकू. सांग सखे सुंदरी, पुण्याग सुभगाची मदन मंजिरी. पुण्याग सुभगाची मदन मंजिरी. ऐका. या मदने मजा गांजिले करू तरी कैसे बाई बाई. करू तरी कैसे बाई बाई. करू तरी कैसे. मजे काठीला टाकून गेला विरहावले बाई ग भाजियले. बाई बाई भाजियले. गणराज महाराजावर कृपा करावी, तुमच्या नावाची ध्वजा सभेमध्ये ज्योत लावावी.
कसे करू एकांतीची गाठ पडेना, कसे करू एकांतीची गाठ पडेना, मनामध्ये हौस माझा सारी पुरविते, सिंगाराचा रंग काही नवा दाविते, योजिल्या म्या आनंदाचा घाट घडेना, योजिल्या म्या आनंदाचा. बाई बाई एकांती गाठ पडेना, बाई बाई पाहून सख्या मी उललो रमलो अघटित करणी ब्रह्माची, नारन वितरणी काय सांगू रमणी, नारन वितरणी काय सांगू रमणी, जशी नागिन देवा घरची. दीदी है दीदी है दीदी है, दीदी है दीदी है दीदी है, दीदी है दीदी है. जागडे आला तू घाल माझी आण, जागडे आला तू घाल माझी आण, तुझ्यामुळं चैन नाही उगाच रुसलाशी, तुझ्यामुळं चैन नाही उगाच रुसलाशी, आता नजरी जशी देईल तरी ती प्राण. दीदी 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 अगं दीदी है दीदी है दीदी, अगं दीदी है दीदी है दीदी. बाई नको जाऊ यमुना तिरी, नंदाचा नंदन हरी, करी तो बळ जोरी धरी लगे पदरी, करी तो बळ जोरी धरी लगे पदरी, करी तो बळ जोरी धरी लगे पदरी. करी तो बळ जोरी धरी लगे कारे मदसी अबोला धरून, कारे मदसी अबोला धरून, जाशी वाकडा घरावरून, जाशी वाकडा घरावरून, तुझसाठी पती समिरे मुकले, तुझसाठी पती समिरे मुकले. कारे मदसी आबोला धरून, जाशी वाकडा घरावरून. पाहुणं सोलापूर किती लांब आहेत ना? हताश आहे ना का कुत्र्याच्या भुकावर मोरल्या गाडीत तिथंच काय? वय वय. कारे मदसी आबोलंदन. वा मुद्गल शास्त्री, फार चांगला साधलाय तुमचा ग्रंथ. आधुनिक काळात इतकं चांगलं संस्कृतात कोणी लिहिलं असं वाटलं नव्हतं. आपल्यासारख्यांचा सहवास लाभला, लिहिलं झालं काहीतरी. कालिदासाच्या रघुवंशासारखा अमर होईल हा तुमचा यदुवंश. पेशवे सरकारकडनं साडीचा आलेला दिसतोय. कोण रे तू? पुण्यास आलोय जी. का? जोशीबा आहेत का इथं? हो, हे इथं आहे. काय श्रीमंत पेशवे सरकारने हा लखोडा धरलाय. पेशव्यांकडून पत्र. शास्त्री बुवा, भाग्य उजाडलं तुमचं. राजश्रिया विराजित. अहो मायना राहू द्या, मजकूर वाचा. तुमचे नाव दिगंत झाले, श्रीमंतांचे श्रवणी पडले, तेणे बहुत प्रसन्न शास्त्री झाले. बुवा, विठ्ठलाची कृपा. संतोष पाहून तुम्हास आज्ञा केली जे रंगपंचमीचे दरबारी हजर राहावे. तुमचे तमाशाचा फड योजलाय. पत्र आमच्या नावचं नव्हे, राम्याच्या नावचं आहे. मग ते कुठं आहेत? मेला गेला मसणात. तो वा 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 वा, म्हणजे आता पेशव्यांच्या समोर तमाशा करणार. आता मात्र हद्द झाली. बाबा, पुण्याला जाऊन प्रत्यक्ष पेशव्यांची कान उघडणी केली पाहिजे. हो,
आपले निळकंठ शास्त्री थत्ते आहेतच इथं. त्यांना बरोबर घेऊ, पाहू पेशवे कसा त्याचा तमाशा करतात तो. खड़ी ताजीम, आफ्ताब दक्कन, शमशेर जंग, वजीर आजम मुल्क मराठा श्री हुजूर सवाई माधोराव पेशवा तशरीफ लाते हैं. बादब बामुलायदा होशियार. निगाह रखो, श्री हुजूर सवाई माधोराव पेशवा. होशियार. बादब होशियार. निगाह रखिए, राम जोशी सोलापूर वाले. ब्राह्मण असून हा पेशा करता? हो श्रीमंत, इच्छा आहे की काव्यशास्त्रातला आनंद सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा. असं असं. तुमची कीर्ती खूप ऐकली आहे आम्ही. आज काही विशेष दाखवा. जी आज्ञा. निगाह रखिए, वेदशास्त्र संपन्न नीलकंठ शास्त्री थत्ते. बसा शास्त्री बुवा. श्रीमंत, आधी हा तमाशा बंद करावा. सोलापूरची ही ब्राह्मण मंडळी काही तातडीचा अर्ज घेऊन आली आहे. प्रश्न आपल्या धर्माच्या प्रतिष्ठेचा आहे. काय म्हणणं आहे आपलं? श्रीमंत, आपल्या समोर उभा असलेला हा तमासगीर ब्राह्मण नाही, शुद्ध महार आहे. हे ब्राह्मण नव्हेत? नाहीत. श्रीमंत जाणतातच की तमाशा हा नीचतम पेशा ब्राह्मणांचा नव्हे. धर्मवीर पेशव्यांच्या राज्यात ब्राह्मण्याचा उच्छाद मांडला यानं श्रीमंत. बरोबर आहे. अध्ययन आणि अध्यापन हेच ब्राह्मणांचं कर्तव्य. आणि तेच मी प्रामाणिकपणे करतो आहे. संस्कृताचं अध्ययन आणि प्राकृतात अध्यापन. विषय आणि शृंगार हेच तुमच्या अध्यापनाचे विषय ना? लोकरंजना वाचून लोकशिक्षणाला हातच घालता यायचा नाही. तू काय लोक शिक्षण देणारे पातक्या? संधीची 24 नावं तरी कधी घेतली आहेस का? संधेतच ब्राह्मण्य सिद्ध होणार असेल तर ही ऐका माझी लोकभाषेतील संध्या. केशव करणी अद्भुत लीला, नारायण तो कसा, तयाचा सकल जनावर ठसा. माधव महिमा अगाध गोडी, माधव महिमा अगाध गोडी, गोविंदाच्या रसा, गोविंदाच्या रसा पीत जा, जीव होईल थंडसा. वा वा. काय थत्ते शास्त्री, कसं आहे शीघ्र कवित्व. गुणीजनांचे गुण पहावेत. यात गुण कसला श्रीमंत? र ला ट जोडणं याचा अर्थ कवित्व नव्हे. आज्ञा असेल तर कवित्व ही ऐकवीन मी. जरूर ऐकवा. शास्त्री बुवा, आम्ही जातो. राधा सखी संवादे हो, राधा सखी संवादे, छेका पन्नुती आयका, छेका पन्नुती आयका. रसिक हो किती चतुर बायका, रसिक हो किती चतुर बायका. सासु सासरा पतिया देखत अधरामृत माधुरी, अधरामृत माधुरी. घेत से काय बदावे तरी, घेत से काय बदावे तरी. तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैया हरी,
नवे गहा मधुकर पंकज हरी नवे गहा मधुकर पंकज हरी गुणवंत लोळे अतिशोभला तो कृष्ण काय नवे ग हार कळे ना तुला नवे ग हार कळे ना तुला मज शीतल करतो शमी होऊन या भला तो कृष्ण काय नवे ग व्यजन सुवंशातला नवे ग व्यजन सुवंशातला राधा सखी संवादे हो राधा सखी संवादे छेका पंगती गायका छेका पंगती गायका रसिक हो किती चतुर बायका रसिक हो किती चतुर बायका. वा 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 जोशी, श्रीमंत यांची कल्पकता फार मोठी आहे. होय ना, बसा तर मग. जोशी, होऊ द्या आता प्रारंभ. ऐका राधे, काय कृष्ण देवा? ते पहा यमुनेचं पाणी कसं संत वाहत आहे. त्या पहा किनाऱ्यावरल्या वेली कशा डौलानं डुलत आहेत. इकडं आपलं मधुवंत रंगीबेरंगी फुलांनी बहरून आले. वसंतानं जणू रंगपंचमी साजरी केली आहे. मग चला ना देवा, आपण होळी खेळू. खेळू, पण एका अटीवर. तू कृष्ण व्हायचंस. ते का? ऐक. हो जी गुंजात मधुप गुंजारव यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी. गुंजात मधुप गुंजारव यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी. होरी खेळतो हरी होरी खेळतो हरी करुणी राधा नटला पण नटी. गुंजात मधुप गुंजारव यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी. ताल पखवाज खंजिरी मंजिरीत बासरी बिन अमृत कुंडली कुणी टपसारंगीला धरी. नृत्य कृत्य तत्कार तान करताल धुम कशा अंतरी. मोर चंग झालरी ओ मोर चंग झालरी पती संपत्त्यहि नाना परी. रम्य राधे ते राधा वल्लभ आपण धरी. तिलोत्तमा उर्वशी मेनका. तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभा परिघा बरी. भागामध्ये भागात मातला वसंत अंतपुरी. कवन राधिका पती कवन राधा ये न कळे घरी. भले माझ्या रामा भले माझ्या रामा. अग सखे ग आनंद मी ग सांगू किती. अग सखे ग आनंद मी ग सांगू किती.
खेळता सुरन रंगात वटी कोणी खेळतो हरी कोणी खेळतो हरी तरुणी राधा नटा नटी कुंजात मधुर गुंजार हो यमुना तटी यमुना तटी यमुना तटी वा वा आमच्या समोर साक्षात गोकुळ उभं केलं धन्य आहे तुमचं कवित्व लोककवी राम जोशी आजपासून आम्ही तुम्हाला काव्य शिरताज हा किताब बहाल करतो बापठे राम जोशी शाबास कविराज. अरे 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 हे काय आम्हा तमासगिरांचं राजा आहे तुम्ही. कविराज काव्य शिरताज दाविला आज शायरी थाट घुमविला लावणी बाज तुम्ही महाराज आम्ही कविराज झालो भाट. बटगडी करती गडबडी येऊन तातडी उगावो वाट सरकार पेशवे धनी सरकार पेशवे धनी साक्ष ठेवून तुम्ही उखडून लाविली पाठ. अवसरा साधुनी चांग उतरली भांग पळती महाभाग घेऊन पोट. राज काव्य शिरताज दाविला आज शाहिरी थाट. आता गरिबांची घ्यावी देणगी थोडी वानगी सुरेचा घोट. खुद्द पेशव्याकडून सन्मान किताब इनाम आणि वर ही मदिरा कैफात मिसळतो कैफ आता नाव एक मैफलीसाठी मुळचीन शुष्क ही गिरा इष्करस पुरा घोळला ओठी. रंगात होऊनी दंग पोहू निसंग जमून ये घाट. कविराज काव्य शिरताज दाविला आज शाहिरी थाट. मजा आला धोंडी मजा आला. सोलापूरच्या भटांनी मेल्याने लई त्रास दिला होता. वाटलं तमाशा होतोय का नाही. पण त्या भटाची कशी फजिती केली. अगं बाई कविरा आले वाटतं. हसू नका गप बसा 10 रुपयाला म्हणतील. धोंडी ये आहाहाहा. सईन सई पेशवे ह्यो सिरपच म्हणजे तमासगिरांचा झेंडा अन रामजोशाचं यशच आहे नाही. शिरपेच राम जोशाचा पण यश बयेच दैवी या गाठ बयाबाईची मज पडली साची कविता इज संगे रंगा आली नानाविध चाली वाणी कशी काय परीक्षा झाली गाणारी धाली अशी मती पुरुषात विरळसाची. आज अक्षी रंगात लावणी रचना चाललंय. आज आम्ही दारू प्यालो
कैफात कैफ मिसळला. तमासगिरांचा राजा झालो, सारं कमावलं. आता तमाशा बंद. चैन, मौज, उपभोग. पुण्यात पेशव्यासारखं राहायचं. राहणार. राहायचं बरं राहायचं. जोशीबा. कोण आहे तो? जोशीबा. जोशीबा. काय हो? कोण पाहिजे? राम जोशी. फार थोर कवी आहेत ते. अशी लावणी आपण कधी ऐकली नाही आणि असा तमाशाही कधी पाहिला नाही. कुठं आहेत ते? ही एवढी भेट द्यायची त्यांना. त्यासनी झोप लागली आता. असं असं झोपू देत झोपू देत. मग हे एवढं द्या त्यांना. अहो न कुठलं तुम्ही? मी तुळजापूरचा राहणारा. अहो पण नाव नाही सांगितलं ते. सांगण्या इतकं मोल नाही माझ्या नावाला. बरं येऊ? बाया, मी सांगितलं ना, राम जोशी आता तमाशा नाही करणार, चैन करणार. चैन. अरे काय झाली पाहिजे. काय चालवलं हाय हे कविराजांनी. इकडं तमाशा बंद केला आणि तकडं रोज सांज सकाळ दोष जमून सारखी दारू पीत बसल्या. ती कसली अवदसा आठवली त्यांना ही. काय होणार कुणाला ठाव. काय होणार? ह्या दारूनं कधी कुणाचं चांगलं झालं या. ही दारू नाही सुटली तर कविराजाने आतापर्यंत कमावलेलं यश पैका समजाची धुळदाण होणार आणि सगळं भिकलं लागणार. बया, या रंगात तुझी लावणी पाहिजे, तुझी स्वतःची. कशाला? आता नको. नाही, आता झाली पाहिजे. गावब्या, चहा बांध. धोंड्या, नाच झाला पाहिजे. लाडे लाडे हो लाडे लाडे आले मी मोहनारे. माझ्या भरला मनात तुमचा शिपाई बाणार जी जी जी. माझ्या भरला मनात तुमचा शिपाई बाणार जी जी जी. पंचकल्याणी घोड्यावर हो, पंचकल्याणी घोड्यावर होऊनी स्वर पाहिला जाताना गजी जी 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 जी. पाहिला जाताना गजी जी गजी. साठवायासी रूप केला डाव्या डोळ्याचा ऐना जी 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 जी. साठवायासी रूप केला डाव्या डोळ्याचा ऐना जी 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 जी. लाडे लाडे हो लाडे लाडे. पेलेदार तंग अंग रखा हो, पेलेदार तंग अंग रखा. कमरेचा विळखा, कमरेचा विळखा. तलवार सोडी ना गजी जी 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 जी. तलवार सोडी ना गजी जी गजी. गुल्यानगरच्या नारी डोळ तुझर बघताना जी 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 जी. गुल्यानगरच्या नारी डोळ तुझर बघताना जी 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 जी. सावळी सुरात झोकादार हो, सावळी सुरात झोकादार. ताठ डोईवर तुरा डोलताना गजी जी 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 जी. तुरा डोलताना गजी जी गजी. झाले कुर
कुर्बान झाले कुर्बान तुझ्यावर फिरत मनामधी मायना रजी अगा दीदी गदी झाली बहाल तुझ्यावर मर्जी रे झाले बहाल हो झाले बहाल तुझ्यावर मर्जी ऐक ही अर्जी शुद्ध कुंभार नार मिर धुतला मोत्याचा दाणा जी 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 आगा दीदी गदी शुद्ध कुंभार नार मिर धुतला मोत्याचा दाणा जी 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 लाडे लाडे हो लाडे लाडे नाही तर पोरा देणार पुस्तक पिढाच झाली म्हणायची. काय हो झालं तरी काय? आणखीन पाहिजे म्हणतात. दुकानदारांत खडसावलं कालच, मागलं पैसे घेतल्या बगैर येऊ नका म्हणून. नाही म्हणून सांगा, हाकलून दे टोळ भिरीसनी. अजून तू घेतलास, माझी काहीच किंमत नाही तुम्हाला. तुम्हाला नको झालोय मी आता. असं का बरं बोलता कविराज? तू त्यातलीच. धोंड्या ऐकलं म्हणून घेऊन येतो. थांबा, तुम्ही आज चला, दोन्ही बा आता घेऊन येतील. घे, जा लवकर. चुकतीच बया, हे असं कितींदे चालायचं. होतं नव्हतं ते सारं संपलं. अंगावरचं दाग दागिनं बी इकलंस. आज 4 महिने झालं तमाशा नाही, सारखी ही दारू आणि टोळफेरी. मग करायचं तरी कसं? कसं म्हणजे मी सांगते, आधी हे गाव सोडलं पाहिजे. ही संगत तुटली की दारू सुटल. एवढं कर. करते, काय बी करून पुन्हा सोडायला लावतीच. बरं झालं पुन्हा सुटलं. राजासारखा शाहीर कैदीत पडला होता. दारूच्या ना त्या बाईच्या. बाईनं काय केलं? अगं तिनंच तर नवसाचं नाव सांगून पुण्याबाहेर काढलं कविरायासनी. लई छान तुम्ही. बघू आता तुळजापुरातून काय दिवं लागतात ते. कशाला नवस करता तुम्ही बायका? पुरुषासनी यश यावं म्हणून. पुण्यात तेवढं यश मिळालं ते तुझ्या गळ्यानं, माझ्या कवितेनं, तुळजापूरच्या अंबाबाईनं काय दिलं? पेशव्यांचा हातचा शिरपेस दिला म्हणजे शाहिराला. खुळी. असून दे. नगा घेऊ, टाका ते एक. ही दारू जिभेवर बसली आणि विद्या उठून गेली तुमच्या मुखातनं. 4 महिने झालं नवी लावणी झाली नाही. कमावलेला सारा ऐवज मातीला मिळाला हिच्या पायात. शपथ आहे माझ्या गळ्याची. एक पुन्हा स्पर्श करणार नाही हिला. अगं बाई, पाऊस आला की. येऊ दे की. मी भिजेन की. घोंगड तरी लावा. राहू दे की. भिजलेली चांगली दिसतेस तू. आठवतं का पहिली भेट? उतरा आता. आलं तुमचं तुळजापूर. भया, काय होत? ताप
ताप आला धोंडी अरे हिला सडकून ताप भरला आत्ता होय की जा चटकन एखाद्या वैद्याला घेऊन ये. चिमा अंगावर घ्यायला काहीतरी अंग आण लवकर आण चल आत चल गणप्या गादी घातली का रे पहिले चांगली होती म्हणून आम्ही तुळजापूर बघितलं काय रे अरे अरे बसलास काय हे सामान विमान आवरायचं नाही वय आणि सावळ्या तुला बी कळ ना काहीतरी उठ उठ सावणाची आवरावरी करा उठा पाणी आलं जावा जावा आत्ता लय ताप आला की हो. येईल नाही तर काय होईल 2 दिवस पावसात भिजली आणि पोटात आण बी नाही गणप्या तांदूळ काढ जा वाईच पेच करून घालते भ्यायचं काही कारण नाही थोडं जपायला मात्र पाहिजे वैद बुवा औषध अक्षित चांगलं द्या हा औषध चांगलंच देतो मी पण मी सांगतो तसं पथ्य मात्र सांभाळायला पाहिजे कविराज औषध आणलंस का त्या वैद्याला माणसापरीच पैका प्यारा आहे 8-10 दिवस चालवलं कसं बस आता शापच सांगितलं त्यानं पैके वाचून मिळायचं नाही औषध आपल्या जवळचं किडूक मिडूक बी इकून शान टाकलं आता तमाशातलं खोटं नकली दागिने तेवढं राहिल्यात त्यांना कोण विचारणार मग रे धोंडी आता पैसे कुठून आणायचे एका शिरपेचा शिवाय काय राहिलं आपल्यापाशी भलतच पायरी निकळली म्हणून कळस उतरायचा काय परानपणानं जपलेला जिन्नस त्यो करूया काहीतरी राम जोशी नमस्कार हो 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 जोशी बुवा केव्हा आलात अहो अहो हे चालू होतं पुण्याला एकदा उपरनं घेऊन हो हो पुन्हा एकदा योग येणार आपला इथं तमाशा पाहायचा आता कसा तमाशा होतोय बयाबाई लय आजारी आहे ती आजारी आहेत अरे रे आपण माझ्या गावी आहात काही अडलं नडलं तर सांगा मला देवानच धाडलं तुम्हाला मोठ्या संकटात आहोत आम्ही तमाशे होई तो काही रकमेची आवश्यकता आहे कर्जावर मिळवून द्या मी दाम दुप्पट परत करीन हे सांगायला हवं आपण स्वतः जरा माझ्याबरोबर आलं पाहिजे मी इथं बंडो गणेश सावकाराकडे मुनीम आहे त्यांच्याकडून आपल्यासारख्याला सहज मिळेली रक्कम आत्ताच चला माझ्याबरोबर बरं लय उपकार आहेत आपलं सोंगातला शिरपेच का हा चांगला घडवला आहे सोंगातला नव्हे तो श्रीमंत खुद्द पेशवाने याने इनाम दिलाय तो घ्या जोशी बुवा याच्यावर दस्तखत करा मात्र बोलल्याप्रमाणे रक्कम 15 वेळात परत झाली पाहिजे हो मुनीमजी द्या यांना रक्कम ही मोजून उपकार आहेत आपले उपकार कसले अहो धंदाच आहे आमचा मुनीमजी जरा आतून आलो मी बया डोळे उघड औषध घे आता बरं वाटेल तुला काय झालं काय झालं माझ्या दुखण्यापायी कर्ज बाजारी झाला तुम्ही असं कसं दैवाला गेलं हो याच नाव माणसाचं आयुष्य बया बया धोंडी जरा समजव हिला बयाबाई तुम्हीच असं केल्यावर त्यांनी काय बरं करावं जरा धीर धरा बयाबाई
कशाला काढतोस ते? चिमा, हे लुगडं घे तुला. धोंडीबा, या धोतर जोड्या दे सगळ्यांना. आभाळा एवढं काळीज आहे मर्दाचं. पण बार नाही ना, आमुष्य झाली ना त्या आभाळात. ते बघा कशी एकदा नाचणार या भिसल्या जिभोवर. पहिल्या तोड्यातच पाय घसरल तिचा. धोंडीबा, सुगी सपली आता इथली. सूप वाजवा आता. पोटा पाण्याचं बी हाल चालल्या ती. 2 तमाशे केलं पर डोंबाऱ्याव आणि थाळी फिरवायचा वखत आला. शिवराई बी दिसना डोळ्याला. अरे वाईच वाट बघा. वाट बघा नव, वाट धरा आता सोलापूरची. वाट ठराल मस्त. पहिलं दुधाचा पैसे टाका. महिना झाला नुसतं देतो देतो म्हणून सांगताय. अरे पण एवढ्यानं काय झालं, आणखी तमाशे होतील पण बघतो कोण? तो रामजोशी म्हणणारा तर दिसतही नाही तमाशात. जोंधळ्या तांदळाचे खाल्ल्या अन्नाचे पण पैसे दिले नाहीत या बदमाशानं. पोबारा करतील हे रातचं उठून. ते काय नाही, आमचा पैसा आत्ताच्या आत्ता देऊन टाका, नाहीतर आम्ही इथून हलणार नाही. अहो पण जरा दमानं घ्या. अहो माझा ऐका. धोंडी, चिमा, कविराय, काय पाहिजे? मरण पुन्हा का घेतलीत? फार देणं खरी किल्ला करतेच. आणि आत कविराय माझ्या गळ्याची आण मोडलीत. बया, काय करू? तुझ्या शरीराचे क्लेश पावत नाहीत म्हणून मी प्यालो. खोट पियाला मिळावं म्हणून काहीतरी सांगताय. आपल्या बरोबर दुसऱ्याला बी फसवताय तुम्ही. सगळ्या सूरकऱ्याची तोंड सुकलीत. तुमचा हात बळीच आहेत. चिमाला घेऊन 2 तमाशे करा. बारक्या चिरक्याची देणी तरी. बया, तुझ्याशिवाय तमाशा नाही ग होणार. बयला जिंकणाऱ्यानं बयसाठी अडू नये. बया, इचारा की कसं फेडायचं त्या कर्जदारांचं पैसे. कविराय, एक तरी तमाशा करूया. देणकऱ्यांनी धरणं धरलंय दारात. खरंच कविराय, देणकरी हात घाईवर आल्या ती. येऊ देत. जीवाचं कोडं सुटत चाललंय. डोक्यात एक एक प्रकाश किरण येऊ लागलाय. कविराय, ठरलं. तुझ्या वाचून तमाशा, शब्दा वाचून काव्य आणि वाणी वाचून गाणं करायचा. बये वाचून तमाशा करायचा. धोंडी, आज रात्री तमाशा करायचा. तमाशा करायचा.
अगं हे मावशी काय ग अगं मथुरेच्या बाजाराला येतीस ना व जायचं तर चल. रस्ता बंद आहे. अरे ये द्वाडा चल सर. गबेस. रस्ता बंद हाय. हा हा. काय म्हणून? देवाची विच्छा म्हणून. कोण तुझा देव? मी नाही जाणत जा. आत्ता ग मावशी बाजूला सरतोच का घेऊ कडीवर? अगं गप थेरडे. ओ देवा, ओ कृष्ण देवा, अरे धावा 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 बिगी बिगी. अहो हे बघा ही अहो या की बिगी बिगी या बिगी बिगी या. कविराज उठा चला बाहेर. जरा थांब चिमे, तू सुरू कर. काय म्हणून जगशील मला मला अशी कोण व्याली तुला. मी चंद्रावर कशी नव्हे रे सोडन नाच्या मुला ऐका किसन देवा, ती चंद्रावर तुम्हाला शिव्या घालतीया. द्या तिला उत्तर. धोंडी ही नव्हे रे माझी चंद्रावळ. ओ हीच. बघा तर खरी, द्या तिला उत्तर. तू म्हण. जेव्हा तेव्हा आडवीस दिला तिला, जेव्हा तेव्हा आडवीस दिला तिला. तसे मजही घरतीला, तसे मजही घरतीला. भलतीच्या फुलशी सुरतीला, भलतीच्या फुलशी सुरतीला. माणसं कालवा करायला लागले की म्हणा काहीतरी. ऐका. मृग जळवत जग उद्भवले हे, जाण सर्व माया. वा कविराय. देखत भूले हे समजून का तू भूलशील वाया. थांबा. ऐका तरी. तुम्ही ऐका ते भटजी महाराज. शास्त्र ज्ञान आमाची नग, आमाची लावणी पाहिजे. सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी म्हणा. मनामध्ये भरली जरा नाही ठरली. बया सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली. हवेली तशिरली मोत्याचा भांग. नाही रे धोंडी, नाही जमत. बया रामऋषी जन्मात पहिल्यानं हरला. असं काय बरं करावं? तुझ्या वाचून माझ्या गळ्यातून शब्द फुटले. बयाबाई जातो आम्ही. सांभाळा हे. समजा गाव थुकतो आम्हाला. 1000 माणसात डब टाकून आले ते. धोंडीबा, इतकं दिवस काढलत तसं आणखी काढा. पुन्हा तमाशे करूया. मी पण उभी राहीन. तू आलीस त्यानं समजा घोटाळा झाला. धोंडीबा निघाले मी. तोंड नका त्यांची. कविराय जातो आम्ही. धोंडीबा
गेली सारी. जाऊ दे, जाऊ दे त्यांना. सुगी संपली, पाखरं उडून गेली. जोशी बुवा, अहो जोशी बुवा. या सावकार, बसा. बसा. कशाला? तमासगीर तुम्ही. कर्ज घेताना थोर तोंडानं सांगितलं दुप्पट परत करीन. एक छदाम देखील देणार नाही कोणी तुम्हाला. आमची रक्कम या क्षणाला परत करा. सावकार, आम्ही भीक मागून तुमचं कर्ज फेडू, पण आमची आबरू नका घेऊ. अब्रू? तुम्हा तमासगीराला कसली आली आहे अब्रू? सावकार, थोडे दिवस थांबा. माझ्या बैला बरं वाटलं. ती मेली तर आम्हाला काय त्याच? सावकार, काय बोलताय? इतका राग येतो तर कर्ज काढलं कशाला? मोठा शिरपेच झुलवीत आला होता. कुठं आहे तो? ठीक आहे सावकार, जरा थांबा. हे आमचे मुनीमजी बेअकली, तुम्ही गोतात आणलत मला. अहो, हा राम जोशी पुरता लफंगा आहे, लफंगा. मी आपणाला सांगायला आलो होतो की कविवर्य मोरोपंत आलेत घरी. कविवर्य मोरोपंत आलेत? तुम्ही थांबा इथं. पैसे घेतल्याशिवाय तोंड दाखवू नका. महाकवी मोरोपंत आपली वाट पाहत आहेत. आलोच मी. मूर्ख, बेअकली, बसून राहा इथं. पैसे वसूल करा आणि मगच या. काय हे? आयुष्यातल्या यशाचा कैफ. काय करता त्या शिरपेचाचं? त्या सावकाराला देऊन टाकतो. मी देऊ देणार नाही. मी रस्ती गाणी म्हणून भीक मागेन आणि त्यांचे पैसे फेरीन. पण ही राम जोशाची अब्रू त्या सावकाराच्या पदरात टाकतो. नका नका. मुनीमजी, माझ्यासाठी आपली नाचक्की झाली. घ्या, माझ्या लौकिक आयुष्याचा शेवट तुमच्या पवित्र हाताने होऊ द्या. मला दृष्टी आली ती झोपेतच. मी समोर पाहिली ती सारी स्वप्न आता उजाडला आहे. स्वप्नातल्या संपत्तीचा हा शेवटचा ठेवा घ्या आणि प्रकाशाचा मार्ग मला मोकळा करा. घ्या हा शिरपीच. कविराय, भया, त्या शिरपेचा पेक्षा माझं काहीच त्यांच्या ओठात घाला. व्यवहारी जगात काळजाला पाषाण आणि पाषाणाला रत्न म्हणतात. भया, राम जोशी संपला नाही. राम जोशी संपला नाही. वनवासानंतरच रामाचं सामर्थ्य जगाला कळलं. हा घ्या, ठेवा आपला शिरपेच. देव देव्हाऱ्यातच असावा. का तुम्ही एवढे माझ्यावर उपकार करता? मी आपल्यावर काय उपकार करणार? कविराज, आपण माझ्यासाठी एकच गोष्ट करा. काय करू? सावकाराच्या घरी नवरात्र चालू आहे. तिथं देवी पुढं आपलं पारमार्थिक काव्य ऐकवा. तो आपल्या वाणीवर खुश होईल आणि कर्जफेडीला हवी तेवढी मुदत देईल. कर्जफेडीसाठी नव्हे, जोशीबुवा, आपल्या प्रतिभेच्या गौरवासाठी मी आपल्याकडे भीक मागतो. माझी एवढी इच्छा पुरी करा. ऐका, होय म्हणा.
अहो पाहुणे कोणी मोठे दिसतात. हो, हे बारामतीचे महाकवी मोरोपंत. मोरोपंत? महाकवी मोरोपंत. गीता सुधा नदीत, गीता सुधा नदीत स्नाने जातात तापमळ सर्व. सर्वज्ञत्व सहजये, सर्वज्ञत्व सहजये, गर्व पळे स्तविती देव गंधर्व. पण आपल्यासारखे सत्पुरुष महाकवी आज या तुळजापुरी आले, जगदंबा पावली. गेले 7 दिवस चाललेल्या नामसंकीर्तनाची सांगता आपल्या हातून होणार. केवढं भाग्य आहे आमचं. स्तुती माणसाची करू नये, परमेश्वराची. आपण ही सावध व्हा, 2 दिवसाची तनुजी साची, 2 दिवसाची तनुजी साची, सुरतरसाची करुणी मजा, सुरतरसाची करुणी मजा. गमजा करिता मनी उमजाना, गमजा करिता मनी उमजाना. सुख न पुढे हे सुख न पुढे रे, पडेल वजा भाई सावध व्हा. वा वा, रसाळ आहे काव्य. कोण आहे ते हरिदास? राम जोशी बुवा सोलापूरकर. काय? राम जोशी इथे आले आहेत? सावकार, राम जोशांची रसवंती ऐकण्याचा योग तुमच्यामुळे लाभला. मग चला हो खाली ऐकायला. आम्ही इथूनच ऐकतो. राम जोशी नट आहेत आणि नटाचं तोंड पाहणं शास्त्रावेळीच आहे. पाट बसाया ताट रुपयाचे, ताट त्यामध्ये दूध रवा, धनावयाला बसेल घसरा, धनावयाला बसेल घसरा. मग विसरा भो गोड खवा, हा मग विसरा हो गोड खवा. भाई सावध भा, भाई सावध भा. सगे सोय रे वंचक चोरी, सगे सोय रे वंचक चोरी. जवर मिळविता तवर थवा, जवर मिळविता तवर थवा. शिते तवरती भूते भोवती, शिते तवरती भूते भोवती. कोण कुणाचा सखा जीवा. संस्कृतातली प्रचुरता आणि प्राकृताची सरलता यांचा संगम. तोवरी पैसा तोवरी पैसा, मंचकी म्हणतील घ्याल हवा, मंचकी म्हणतील घ्याल हवा. बेटा बेटी हाती नरोडी, बेटा बेटी हाती नरोडी. देतील हा खूप समज ठिवा, हरीसी भजा, हरीसी भजा, हरीसी भजा, हरीसी भजा. हात जोडतो हरीसी भजा, हरीसी भजा. भाई सावध भा, भाई सावध भा, भाई सावध भा, भाई सावध भा, भाई सावध भा. जोशी बुवा, कविवर्य मोरोपंतांनी आपल्याला आलिंगन दिलं आहे. धन्य आहात आपण. आपल्या काव्यरचनेवर आम्ही प्रसन्न झालो. जग आपणाला समर्थांचा अवतार म्हणतं आणि आपण मला आलिंगन दिलं. एक महापातकी पावन झाला. छे छे, पातकी कशासाठी? पंत, लोकरंजनातून लोकशिक्षण साधता यावं म्हणून मी गृहत्याग, धर्मत्याग केला. पण लौकिकाचा कैफ चढताच मी व्यक्ती सुखात रंगलो. त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं. जगात माझं पांडित्य नालायक ठरलं. कलिता अहंकृती जाणे, बंधा मोक्षासी अनुभवी चढला तो पंडित. इतर नव्हे जरी पुष्कळ सर्व शास्त्र ही पढला. जोशी बुवा, हे आपलं कर्ज खत.
माझं कर्ज फिटलं. क्षमा करा, आपली योग्यता कळली नाही मला. जोशी बुवा, खरंच आपली लावणी अमर आहे. आमचं एक सांगणं आहे, आपण तिला केवळ शृंगारातच गुरफडून देऊ नका. ती अशी सत्कारणी लावा, शतकोटी पातक्यांचा उद्धार कराल. आज्ञा. गुरुरायाचा हात धरून या परभुवना गेलो, सदे असता विधेय स्थितीने जिताच मी मेलो. माझ्या काव्याला जडलेली शृंगाराची संगत या डफाबरोबर सुटली. इथून पुढे आपली आज्ञाप्रमाणे. शास्त्री बुवा, अहो मुद्गल शास्त्री, तुमच्या कुळाचा उद्धार झाला. प्रत्यक्ष मोरोपंतांनी तुमच्या रामला महाकवी म्हटले. सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला. खरंच प्रत्यक्ष मोरोपंतांनी आमच्या रामाला महाकवी म्हटलं. सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला. हो. तुम्ही कुठं ऐकलं ते? हो, इथं आलाय तो. वेशीजवळ सारं सोलापूर जमलंय. खरंच स्वतः महंत बाबा स्वागताला गेलेत त्याच्या. चला चला. नरजन्मामध्ये नरा करुणी घे नरनारायण गडी रे. नरनारायण गडी तरीच ही सार्थक मानव कोडी. नरजन्मामध्ये नरा 84 लक्ष वेळ संसार पडला गळा. चिंतेचा पिकला मळा. दारधनाचा लोभ टाकुनी झटकर भोवे गळा. हा कसा उकलिशी पिळा. धनानिमित्ते जना पुढे तू दाविसी नाना कळा. दाविसी नाना कळा. किती तुला मुलाचा लळा. तू पडू नको याचे भरी. तुझ्या हे खापर फुटते शिरी. तुझ्या हे खापर फुटते शिरी. तुला मी गोष्ट सांगतो खरी. तुला मी गोष्ट सांगतो खरी. आता करता तडी ही पुन्हा नये वाघडी. करुणी घे नरनारायण गडी. करुणी घे नरनारायण गडी. ऐकलं का? आपला राम आलाय. अगं उमा, चल चल बाहेर. नरनारायण गडी तरीच हे सार्थक मानव कोडी. राम राम राम, तू आम्हा जोशांचं घराणं अमर केलंस. जन्मामध्ये नरा करुणी घे नरनारायण घडी रे. नरनारायण घडी तरीच हे सार्थक मानव कोडी. तरीच हे सार्थक मानव कोडी.